शनी दोषापासून मुक्त व्हायचं असेल तर घरात हे झाड लावा. शनिदेव प्रसन्न होतील. प्रत्येक झाड आणि वनस्पतीचे एक स्वतंत्र महत्त्व आहे. या वनस्पतीचे रूप, रंग, सुगंध, फळे आणि फुले हे सर्व वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित आहे, कारण त्याचा प्रभाव भिन्न आहे. परंतु अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केल्याने किंवा न केल्याने आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात. हिरवीगार झाडे आपल्या जीवनात आशा आणि सौंदर्य आणतात. काही झाडे आपल्या घरात नशीब आणि समृद्धी आणू शकतात. शमी वनस्पती किंवा शमीचे झाड अशीच एक वनस्पती आहे. घरात फुले आणि झाडे लावण्यासाठीही वास्तुशास्त्राचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाड लावत असाल तेव्हा त्या झाडाची वास्तूही पाहणे आवश्यक आहे, कारण वास्तूनुसार झाडे लावल्याने घरातील ऊर्जेवर परिणाम होतो. शमीच्या वनस्पतीबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? वास्तुतज्ञांच्या मते जर तुमच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीचा प्रभाव असेल तर तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावावे. हा एक उत्तम वास्तु उपाय आहे जो तुमचा शनिदोष दूर करू शकतो. पण घरात शमीचे रोप लावण्यापूर्वी शमीचे रोप कोणत्या दिशेला लावायचे हे जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरेल. शमीचे झाड कोणत्या दिशेला असावे? शमी वनस्पतीसाठी योग्य वास्तु दिशा दक्षिण आहे. जर पुरेसा आणि थेट सूर्यप्रकाश नसेल तर ते पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवता येते. शनिवारी शमीचे झाड लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप नेहमीच घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावे. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते, ज्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. 45 दिवस रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जर असे केल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासणार नाहीत. तसेच व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठीही घरात शमीचे झाड लावणे शुभ असते. जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घराबाहेर जात असाल तर शमीला पाहूनच घराबाहेर पडा. असे केल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहेत त्यात यश मिळेल. शमी वनस्पती दैवी आणि अतिशय पवित्र आहे, त्यामुळे लागवड करताना स्वच्छ मातीच वापरावी. ते लावताना दिशेची काळजी घ्यावी. त्याचा वापर घरात करू नये. शमीचे रोप दक्षिण दिशेला टेरेसवर ठेवा. सूर्यप्रकाश मिळत नसेल तर पूर्व दिशेला लागवड करता येते. घराच्या मुख्य दरवाजाजवळ शमीचे रोप देखील लावू शकता. तुम्ही ही वनस्पती एका भांड्यात किंवा थेट जमिनीत लावू शकता. शमी वनस्पती घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणते, परंतु ते कचऱ्याच्या डबा, बूट किंवा बाथरूमपासून दूर ठेवावे. शनिवारी ईशान्य दिशेला ते लावा आणि दररोज त्याची पूजा करा. शमी वनस्पती खूप शुभ मानली जाते. पुराणानुसार 14 वर्षाच्या वनवासात रावणाशी लढण्यापूर्वी भगवान रामाने आपले शस्त्र शमीच्या झाडात लपवली होती. म्हणूनच दसऱ्याला शमी वनस्पतीची पूजा केली जाते. तसेच शास्त्रानुसार शमी वनस्पती देखील खूप फायदेशीर मानली जाते. ते घरात समृद्धी, विजय आणि सकारात्मक ऊर्जा आणते. तथापि शमी वृक्ष लावताना काही नियमांचे पालन केले पाहिजे. शमी वनस्पतीजवळ काय ठेवू नये तर ते जाणून घेऊया. कचरा. जर तुम्ही तुमच्या घरात शमी वृक्ष लावला असेल तर तुम्ही कधीही त्याच्या भोवती कचरा टाकू नये. या शुभ वनस्पतीजवळ घाण सोडल्याने शनी दोषाचा धोका असतो. शूज. तर शमीच्या झाडाजवळ कधीही चप्पल ठेवू नका. या झाडाजवळ चप्पल किंवा चपला ठेवल्याने शनीचा कोप होऊ शकतो. तसेच बाथरूमजवळही ठेवू नका. शमीचे झाड कधीही बाथरूमजवळ किंवा जवळपास ठेवू नका. बाथरूमपासून शक्य तितके दूर ठेवणे चांगले आहे. बाथरूमपासून कमीत कमी 5 फूट अंतरावर हे झाड ठेवावे. तसेच
कुठे ठेवावे शमीचे झाड? शमीचे झाड घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावे. घरात बाहेर पडताना ते तुमच्या उजवीकडे तोंड करून मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावे. घराच्या छतावर देखील हे झाड ठेवता येते. शनिवारी पूर्व किंवा ईशान्य दिशेला रोप लावणे शुभ असते आणि त्याची दररोज पूजा करावी. तसेच शमीची स्थापना केव्हा आणि कुठे करावी? तर घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहेत, परंतु विजयादशमीला ते लावणे अत्यंत चांगले आहेत. तसेच जर तुम्ही शनिवारी सुद्धा हे विशेष रोप लावले तर ते चांगलेच आहे. तसेच ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर देखील लावू शकता. तेही शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकू नये म्हणून प्रयत्न करा. या वनस्पतीची दररोज पूजा करावीत. तसेच घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावा. तसेच भगवान शंकरांना दररोज शमीचे पान अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावेत. त्यासोबतच पूजापाठमध्येही ह्या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. तसेच असेही म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी ही वनस्पती पाहिल्यानंतरच निघून जावे. ह्या वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात. तसेच ह्या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धनसंपत्ती वाढते. तसेच शनीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते घालावेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.